माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये विश्वातील सर्व मंडळीचे स्वागत आहे. आजचा विषय हा फार महत्त्वाचा आहे. विचारधारा हा एक सुविचार आहे मंडळी. आता तुम्हाला लगेच वाचून दाखवतो. यदि अपने रूप और रुतबे का कभी घमंड हो तो एक बार शमशान जरूर जाकर देखना, तो वहाँ तुम्हें पता चलेगा कि आपसे भी ज़्यादा हैसियत वाले लोग मिट्टी में मिले पडे हैं. अर्थात मंडळी, या संदेशामधून मराठी अनुवाद अर्थात मराठी ट्रान्सलेशन करत असतानाही आपण लक्षात ठेवले पाहिजे मुद्दे कशासाठी आहे. आजचा मुद्दा विचाराचा मुद्दा आहे. या विचारधारा सदरात अर्थात विचारधारा विचारामध्ये कितीही तुमचा रुबाब असला तरी घमंड करू नका, कारण एक दिवस आपल्याला स्मशानामध्ये जायचे आहे. त्यामुळेच त्या संदेशात सांगितले आहे की आपण एकदा तरी त्या स्मशानामध्ये जा आणि बघा, चांगलं निरीक्षण करून की आतापर्यंत किती लोक मोठमोठाले गेले, मग आपली काय बाबत असेल बरं? अजिबात नाही. म्हणून या संदेशात सांगितल्याप्रमाणे आपण खऱ्या अर्थाने भगवंताला स्मरण करूया आणि आपला मृत्यू होण्याच्या अगोदर आपण नक्कीच नामचिंतन करणार. कोई कहे हरी हरी, कोई कहे राम राम. जैसा जिसका भाव वैसा वो नाम अवश्य लेगा, लेकिन नाम तो लेना ही चाहिए. कोणी म्हणन राम राम, कोणी म्हणन हरी हरी, काही हरकत नाही. कोणतं का होईना ईश्वराचं नाव नक्कीच घ्या मंडळी. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आपण या जीवन सागरातून मुक्त व्हाल, यात कोणतीही मला शंका वाटत नाही. म्हणून नक्कीच हा विचारधारा विचार तुम्हाला आवडला असेल, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट नक्कीच मिळणार. हीच मी तुम्हाला नम्र विनंती करतो. सर्वांना श्री गुरुदेव दत्त. जय शिवराय, जय जिजाऊ. भारत माता की जय. वंदे मातरम.